श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचूया. काल आपण पांडुराजाला झालेल्या पश्चाताप आणि त्याने केलेला तपश्चर्येचा निश्चय याची कथा वाचत होतो. आता ती पुढे वाचूया. वैशंपायन म्हणाले, एवढे बोलून पांडू फार दुःखी झाला आणि दीर्घ निश्वास टाकू लागला. त्याने कुंतीकडे आणि माद्रीकडे पाहिले आणि त्यांना तो म्हणाला, माझी माता कौसल्या म्हणजे अंबालिका, क्षत्ता म्हणजे दासीपुत्र विदुर, राजा धृतराष्ट्र आणि त्याचे आप्तेष्ट आर्या सत्यवती, भीष्म, सर्व प्रतिष्ठित राजपुरोहित, सोमयाजी व कठोर व्रताचरण करणारे महात्मे ब्राह्मण आणि आमचे आश्रित असलेले पोक्त नागरिक या सर्वांना अभिवादन करून पांडू अरण्यात निघून गेला असे त्यांना कळवा. वनवासामध्ये जाण्याचा ज्याचा दृढ निश्चय झाला होता अशा आपल्या पतीचे बोलणे ऐकल्यावर कुंतीने आणि माद्रीने त्यावर यथोचित उत्तर दिले. भरतश्रेष्ठ, आम्ही दोघीही आपल्या धर्मपत्नी आहोत. आम्हा दोघींच्या बरोबर आपणास ज्यामध्ये कठोर तपाचे आचरण करता येईल असे वानप्रस्थाश्रमाखेरीज दुसरेही आश्रम आहेत आणि मोक्ष प्राप्त करून घेऊन स्वर्ग हे त्याचे फल प्राप्त करून घेण्याची जर आपली इच्छा असेल तर स्वर्गामध्ये सुद्धा आपणच आमचे पती व्हाल, यात आम्हालाही कसलीही शंका नाही. आमच्या पतीला जो लोक प्राप्त होईल त्याच लोकाची प्राप्ती करून घेण्यासाठी आम्ही दोघीही उत्सुक आहोत. आम्ही इंद्रिय निग्रह करू, सर्व उपभोग्य पदार्थांची आसक्ती सोडून देऊ, सुखाची अभिलाषा मारून टाकू आणि आम्ही दोघीही उग्र तपश्चर्या करू आणि प्रज्ञावंत करू. आपण प्रज्ञावंत आहात. आपण जर आमचा त्याग करावयाचे ठरवले तर आम्ही आजच आमच्याही जीविताचा त्याग करू, हे आपण निश्चित समजा. यावर पांडू म्हणाला, तुम्ही दोघींनी जो निश्चय केला आहे तो धर्माला अनुसरूनच आहे. म्हणून माझ्या पित्याने म्हणजे व्यास महर्षींनी ज्या वानप्रस्थाचा स्वीकार केला त्याचाच मीही स्वीकार करणार आहे. ग्राम्य सुखाचा आणि ग्राम्य आहाराचा त्याग करून, वल्कले परिधान करून, कंदमुळावर व फळावर उपजीविका करून मी वनात वास्तव्य करीन आणि उग्र तपश्चर्या करीन. प्रातःकाळी आणि सायंकाळी मी होम हवन करीन. 2 वेळा स्नान करीन. अत्यंत अल्पाहाराचे सेवन करून कृश होईन. वल्कल अजिन आणि जटा धारण करीन. थंडगार वृक्ष वारे सहन करीन. कडक उन्हाचा ताप सहन करीन. क्षुधा लागली किंवा तृष्णा लागली तरी तिकडे पूर्ण दुर्लक्ष करीन. दुश्चर्य तपश्चर्येने शरीर खंगत गेले तरी त्याची पर्वा करणार नाही. नित्य निर्जन प्रदेशात राहीन. सतत चिंतन करण्यात काळ घालवीन. अन्न कसेही असो, शिजलेले असो वा कच्चे असो, तेच खाऊन राहीन. पितरांचे व देवांचे अन्य फलपुष्पांनी व मंत्रांनी आणि उदकाने तर्पण करीन. अरण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या वानप्रस्थांचे दर्शन आणि आप्तेष्टांचे दर्शन शक्य तेवढा प्रयत्न करून मी टाळीन. मग ग्रामवासी लोकांचे दर्शन टाळीन हे सांगण्याची जरुरी नाही आणि कोणाच्याही मनाला लागेल असे मी काही करणार नाही. सारांश, वानप्रस्थांच्या बाबतीत जी धर्मविधायक शास्त्रे आहेत त्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या अत्यंत उग्र विधीचे मी आचरण करीन आणि मृत्यूची वाट पाहत अगदी मृत्यू येईपर्यंत मी तसेच आचरण ठेवीन. वैशंपायन म्हणाले, कौरवनंदन पांडू आपल्या 2 भार्यांना असे म्हणाला आणि त्याने चूडामणी, कंठा, बाहुभूषणे आणि कुंडले उतरविली.
तसेच अंगावरची उंची वस्त्रेसुद्धा उतरवून त्याने खाली ठेवली. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या भार्यांनासुद्धा त्याने अंगावरील अलंकार उतरविण्यास सांगितले. सारे अलंकार आणि सारी वस्त्रे त्याने ब्राह्मणांना दान म्हणून दिली आणि तो त्यांना म्हणजे ब्राह्मणांना म्हणाला, तुम्ही हस्तिनापुरात जा आणि धन, सुखोपभोग व स्त्रीसंग यापासून प्राप्त होणारे आत्यंतिक सुख या सर्वांचा त्याग करून कुरुनंदन पांडू आपल्या भार्यांसमवेत अरण्यात निघून गेला असे सर्वांना सांगा. पांडूच्या बरोबर जे सेवक होते आणि ज्या परिचारिका होत्या त्यांनी त्याचे कारुण्यपूर्ण आर्त उद्गार ऐकले आणि त्यांनी आर्तस्वरात विलाप केला. अरे रे, कोण हा घोर प्रसंग, असा त्यांचा उद्गार ऐकू आला. उष्ण अश्रू त्यांच्या नेत्रातून झरू लागले आणि पांडूला वनात सोडून त्याने दिलेले सर्व धन बरोबर घेऊन सारे सेवक तसेच हस्तिनापुराकडे निघाले. आणि हस्तिनापुराला पोहोचल्यावर त्यांनी पांडुराजाचा सर्व वृत्तांत दरबारात कथन केला आणि आपल्याबरोबर आणलेले पांडूचे सर्व प्रकारचे धन त्यांनी धृतराष्ट्राच्या ताब्यात दिले. हिमालयातील घोर अरण्यामध्ये घडलेल्या साऱ्या घटना धृतराष्ट्राला पांडूच्या सेवकांकडून समजल्या आणि पांडूवर ओढवलेल्या प्रसंगामुळे त्याने बहुत शोक केला. त्याला जेवण खाण सुचेना, झोप येईना, मनाला बरे वाटेना. भावावर गुदरलेल्या प्रसंगामुळे तो शोकाकुल झाला आणि त्याचा सारा वृत्तांत त्याच्या मनात सारखा घोळू लागला. जन्मेजया, इकडे वनामध्ये राजपुत्र पांडू कंदमुळावर गुजराण करू लागला आणि आपल्या दोन्ही भार्यासह तो नागशत नावाच्या पर्वतावर गेला. तेथून पुढे तो चैत्ररथ पर्वतावर गेला. नंतर त्याने कालकूट पर्व ओलांडला आणि हिमालयही ओलांडून तो गंधमादन पर्वतावर गेला. महाभूतांकडून, सिद्धांकडून आणि महर्षींकडून रक्षिला गेलेला तो पांडू सपाटीच्या प्रदेशावर राहिला आणि दुर्गम प्रदेशामध्येही राहिला. काही काळाने तो इंद्रद्युम्न सरोवरापाशी आला आणि हंसकूट पर्वत ओलांडून शतशृंग पर्वतावर जाऊन पोहोचला आणि तेथे तपश्चर्या करू लागला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.